मुख्यमंत्री फडणवीसांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे जरांगेंच्या भेटीला गणपतीमुळे आंदोलन पुढे ढकलण्याची साबळेंकडून विनंती, तर आंदोलनाच्या मार्गाबाबत ही चर्चा केली। राजेंद्र साबळेंची माहिती। आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आंदोलनासाठी जरांगे पाटील ठाम। उद्या शेकडो बांधवांसह जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना होणार। आंदोलनाच्या माध्यमातून दंगल घडवणे हा जरांगेंचा उद्देश। गेल्या 1.5 वर्षांपासून त्यांनी हेच केलंय, तर त्या 28.5 किलोला उचला। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवरती हल्लाबोल। मी अपशब्द वापरले नव्हते, बोलीभाषेत बोललो होतो, विनाकारण वाद पेटवला जातोय। मी तो शब्द मागे घेतला। मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री विरोधातील वक्तव्यावरून जरांगेंचं भाष्य। शिवरायांचा मावळा कधी खालची भाषा वापरणार नाही। माझ्या पाठीशी अंबाबाई आणि महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद। जरांगेंनी केलेल्या टीकेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून समाचार। माझा आणि शिंदे साहेबांमध्ये सगळं सुरळीत। आमच्यात कोणीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही एक आहोत। जरांगेंसह विरोधकांच्या टीकेचा मुख्यमंत्र्यांकडून समाचार। भंडारा जिल्ह्याचे अचानक बदलले पालकमंत्री। संजय सावकारेंना काढून पंकज भोयर बनले नवीन पालकमंत्री। सावकारेंना बुलढाण्याचे सहपालकमंत्री बनवल्याची माहिती। नाशिकच्या सारडा सर्कल परिसरात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला। पोलिसांनी संशयिताला घेतलं ताब्यात। पोक्सो अंतर्गत केला गुन्हा दाखल। विवाहित मुलीसह तिच्या प्रियकराची मुलीच्या वडिलांकडून हत्या। नांदेडच्या उमरीत थरारक हत्याकांड। लग्नानंतर जुने प्रेमसंबंध उघड झाल्यानंतर वडिलांनी दोघांना विहिरीत फेकलं। गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक। मूर्तिकारांची वाढली लगबग। गणपती बाप्पाच्या सजावटीचं साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये उसळली गर्दी। फुलं, पानं, मखर साहित्याला वाढली मागणी। त्यामुळे तयारी करता गणेश भक्तांनी साहित्य खरेदीसाठी असो किंवा वेगवेगळ्या तयारी करता वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये गर्दी केलेली दिसते। पेण शहरासह आजूबाजूच्या बाजारपेठेत सकाळपासून लगबग आहे। साहित्य विक्री करणारे छोटे मोठे व्यावसायिक वेगवेगळ्या वस्तू घेऊन बाजारात आलेले आहेत, तर काही दुकानांमध्ये गणपतीला लागणारी ज्वेलरी असेल, कापडी सजावटीच्या वस्तू असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारची फुलं, पानं, मखर साहित्य, डेकोरेशन याकरता लागणारं साहित्य विकायची लगबग बघायला मिळते। पूजेचं रानावनात मिळणारं साहित्य घेऊन आदिवासी बांधव सुद्धा पेणच्या बाजारपेठेत पोहोचले आहेत। काही तासांवरती आता गणपती उत्सव आलेला आहे। रायगड जिल्ह्यात पूर्ण बाजारपेठा सजलेल्या आहेत। आपण पाहू शकतो जी गर्दी आहे लोकांची या बाजारपेठेमध्ये गणपतीच्या वस्तू घेण्यासाठी आलेल्या आहेत। फुलं असू दे, फळं असू दे, त्या गणपतीला लागणाऱ्या जे वस्तू आहेत त्या ठिकाणी जे घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आणि जे बाजारपेठेतले जे आहेत, जे गावठी जे गणपती समोर जे लावतात फळं ते पण आहेत। आणि गर्दी मोठ्या प्रमाणात आहे। जे गणपतीला लागणारे जे हार आहेत किंवा जे वस्तू आहेत आपण बघू शकतो, हे गणपतीला घालणारे जे वस्तू आहेत या ठिकाणी आपल्यासोबत जे दुकानदार आहेत त्यांना आपण विचारूया। आज गणेश उत्सव आहे, कुठून कुठून लोक आहेत आणि काय घेऊन जातात? हार घेऊन जाते, उदबत्ती घेऊन जाते, शेला घेऊन जाता, शेला घेऊन जात्यानंतर कंठी घेऊन जात आहे आणि गर्दी भरपूर आहे। तर उत्सव आहे, पण हा पेन गाव आहे। पेन गावांमधनं कुठून कुठून लोक येतात आणि काय उत्सव म्हणजे काय असतो? उत्सव म्हणजे गणपतीचा उत्सव म्हणजे ते भरपूर मोठा उत्सव असते। ते इकडच्या लोकांना तो खास आवडते। आणि हमरापूर, जोहा, कलवा सर्व इकडचे छोटे छोटे गाव आहेत, तिकडनं सर्वजण येते सर्वजण। तुम्ही काय सांगाल, किती दिवसापासून लोक उत्सव आणि काय घ्यायला? 15 दिन पासून चालू है ये खरीदी उनकी, और अभी 2 दिन कल से बैठने वाला है, तो अभी बहुत ही गर्दी है, रश है ऐसे शॉप पर सबके ऊपर। और बहुत बाहर से भी लोग आते हैं, सिर्फ पेन के नहीं है, मुंबई से आते हैं, गुजरात वरुण भी आते खरीदे स्पेशल, क्योंकि यहाँ पर ही गणपति बनते पेन में।
जो आइडल है वो पेन में ही बनते हैं, इसलिए दूर दूर से आते हैं सब लोग। खरंच गणेश उत्सवासाठी गावातनं म्हणजे पंचकृषीतनं या ठिकाणी पेन शहरात जे गणपतीचे जे वस्तू आहेत ते घ्यायला येतात। मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, रायगड। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुडाळसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्याच बाजारपेठा विविधांगी सजावटीच्या वस्तूंनी सजलेल्या आहेत। बाप्पाची आरास, सजावटीकरता लागणारी तोरणं, फुलांच्या माळा, पडदे, झालर, इलेक्ट्रॉनिक तोरणं, लाईट्स, धूप, कापूर, अगरबत्ती यासह गणेशोत्सवाकरता लागणारे सगळ्या प्रकारचे साहित्य बाजारपेठेत विक्रीकरता दाखल झाले। साहित्य खरेदीकरता नागरिकांची बाजारपेठेत वर्दळ वाढलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठा या गजबजलेल्या पाहायला मिळतात। गणेशाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक असताना या बाजारपेठा त्या गजबजलेल्या पाहायला मिळतात। मी आता कुडाळ तालुक्यातील कुडाळ शहरामधील या बाजारपेठेमध्ये आहे। आपण या ठिकाणी पाहताय मोठ्या संख्येने जे कोकणवासीय जे आहेत किंवा मुंबई स्थित चाकरमानी जे आहेत या ठिकाणी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी पाहायला गेला तर फळं असतील, यासह भाज्या असतील, या खरेदी करण्याकडे या ग्राहकांचा जो आहे तो कल पाहायला मिळतो। दुसरीकडे पाहायला गेला तर कुडाळ नगरपंचायतच्या या नियोजनाचा पूर्ण फज्जा उडालेला पाहायला मिळतोय। एकरी वाहतूक असताना सुद्धा या ठिकाणी वाहन चालकांकडून जबरदस्तीने गाड्या ज्या आहेत या ठिकाणी आत घातल्या जातात, त्याच्यामुळे ग्राहकांना असेल, दुकानदारांना असेल त्याचा त्रास होताना पाहायला मिळतोय। दुसरीकडे पाहायला गेला तर या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं ट्रॅफिकचं नियोजन करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे पाहायला गेला तर ग्राहक जे आहेत ते मोठ्या संख्येने बाजारपेठेत दाखल झाले असून खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गरजेची जी वस्तू आहे, पूजेचं साहित्य असेल, हार असतील, याकडे खरेदी करण्याकडे हा जो ग्राहकांचा जो आहे तो कल आपल्याला पाहायला मिळतोय। आणि उद्या प्रत्येकाच्या घराघरात गणेशाचं आगमन होणार आहे, त्याच्या जय्यत तयारीसाठी गणेश भक्त सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन योगेश प्रसाद पातळे, न्यूज 18 लोकमत, कुडाळ, सिंधुदुर्ग। आता अवघे काही तासच उरलेत गणरायाचं आगमन होईल। या पार्श्वभूमीवर नाशिकच्या फुलबाजारात खरेदी करता मोठीच गर्दी झाली आहे। हरितालिका पूजन असल्यानं महिलांनी पत्रिका खरेदी करता, तर उद्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार असल्यानं त्याच्या सजावटी करता विविध फुलं बाजारात दाखल झाली आहेत। यामध्ये गुलाब, झेंडू, शेवंती, जरबेरा अशा विविध फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे। बाप्पाच्या सजावटी करता या फुलांचा वापर होणार असल्यानं भाविकांनी नाशिकच्या फुलबाजारात गर्दी केल्याचं बघायला मिळालं। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत ओम साई सार्वजनिक मित्र मंडळाचा दापोलीच्या राजाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालं। ढोलताशाच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात भक्तांनी बाप्पाचं स्वागत केलं। तर पुण्यामध्ये गणरायांना सजवण्याकरता ड्रेपरी हा एक नवा ट्रेंड बघायला मिळतो। ड्रेपरी म्हणजेच कापडी वस्त्र अलंकार करण्याची एक पद्धत। या ट्रेंडमध्ये बाप्पाच्या मूर्तीला पारंपरिक फेटा, पगडी, धोतर आणि कुर्ता यासारख्या वस्त्रांनी सजवलं जातं, जे दिसायला खूप आकर्षक आणि सुंदर असतात। अनेक कलाकार आणि मूर्तिकार ग्राहकांच्या मागणीनुसार विविध प्रकारच्या ड्रेपरीचं काम करतात आणि मूर्तीला एक अनोखा साज, सांस्कृतिक स्पर्श चढवतात। गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करण्याकरता येवल्याच्या वडगाव इथं एका गोशाळेमध्ये गीर गाईच्या शेणापासून श्री गणेशाची मूर्ती साकारली जाते। या उपक्रमामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळता येण्यास मदत होईल। याशिवाय मूर्ती तयार करण्याच्या निमित्तानं ग्रामीण भागातील अनेक महिलांना रोजगार मिळेल।